Hello, welcome all. So today we will be discussing isomerism in organic compounds. So isomerism म्हणजे काय? Isomerism means what? The compounds having same molecular formula but different properties. The phenomenon in which two or more compounds are having the same molecular formula but their properties are different. This is a general definition of what? Isomerism. So they have the same molecular formula but they differ in what? ज्याच्यामध्ये त्यांचा चेंज होतो. समजा स्ट्रक्चरली बदला लागलं. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चर्स वेगवेगळे आहेत. स्ट्रक्चरल आयसोमर्स होय ना. एक लक्षात ठेवायचं आयसोमेरिझम मध्ये ज्या नावाचा आयसोमर असतं तेच बदलत असतं. म्हणजे काय? कुठल्या नावाचा आयसोमर आहे तो पार्ट बदलणार. म्हणजे आता स्ट्रक्चरल आयसोमर आहे म्हणजे skeleton of the that carbon compound will change. म्हणजे स्ट्रक्चर कुठल्या दृष्टिकोनातून बदलू शकतो? चेन किंवा पोझिशन किंवा फंक्शनल. सो आयसोमेरिझम or isomers are broadly divided into two types. One is structural isomerism जे डिटेल्स मध्ये आपण 11th स्टँडर्ड मध्ये बघणार आहोत. नाव and details of stereoisomerism we will see some part in 11th and remaining part in 12th. Stereoisomerism. आता बघा स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये किती प्रकार आहेत? चेन, पोझिशन, फंक्शनल, मेटामेरिझम, टॉटोमेरिझम. अजून एक आहे रिंग चेन आयसोमेरिझम. दीज आर द टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. What are structural isomers? The compounds having the same molecular formula but they differ in the arrangement of carbon skeleton or in the way in which the carbon atoms are arranged. The carbon skeleton will change. That is called as the structural isomerism. So the compounds having same molecular formula but different arrangement of carbon skeleton, that is called as structural isomers. सो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये पहिला जो भाग आपण घेतोय तो इकडे बघा. हा पार्ट घेणार आहे मी इथं. चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम. हाऊ डू यू डिफाइन चेन आयसोमेरिझम? द स्ट्रक्चरल आयसोमर having the same molecular formula but different chains but different arrangement of chains. म्हणजे मी मगाशीच बोललो ज्या नावाचा आयसोमेरिझम असतं तेच बदलत असतं. कुठल्या नावाचा आयसोमर आहे? चेन. मग चेन बदलणार. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया हा C4H10 असा कंपाऊंड घेतला. C4H10 हायड्रोकार्बन तुम्हाला लक्षात आलं असेल ब्युटेन आहे. तर मी ब्युटेनचा चेन असे लिहू शकतो बरं का. हे बघा असा 1 2 3 4 ब्युटेन. नॉर्मल ब्युटेन. सरळ चेन नॉर्मल ब्युटेन. किंवा हेच असं पण लिहिता येईल CH3 CH2 CH2 CH3 N ब्युटेन. आणि ह्याच फॉर्म्युल्याचा CH3 CH CH3 CH3 याला काय म्हणायचं? आयसोब्युटेन. नॉर्मल ब्युटेन आयसोब्युटेन. कसला आयसोमर? चेन आयसोमर. सो कॉमन नेम तुम्ही लिहिला N ब्युटेन आणि IUPAC कॉमन नेम लिहिला N ब्युटेन. ह्याचा ही कॉमन नेम लिहिला आयसोब्युटेन. सो नॉर्मल ब्युटेन आणि आयसोब्युटेन आर चेन आयसोमर्स फॉर द फॉर्म्युला C4H10. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण चेन वेगळी आहे. हे नॉर्मल चेन आहे आणि हे आयसो चेन आहे. कळालं का? व्हेरी गुड. तर ह्याचं IUPAC नाव काय? ब्युटेन. आणि ह्याचं IUPAC नाव काय? 1 2 3 2 मिथाइल प्रोपेन. 2 मिथाइल प्रोपेन. सो बोथ आर चेन आयसोमर्स फॉर द फॉर्म्युला C4H10. आता
chain isomers for C5H12. आता चेन आयसोमरचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं, ब्युटेनचा एक्झाम्पल. आणि ह्या पेंटेनसाठी किती चेन आयसोमर्स पॉसिबल आहेत ते तुम्हाला होमवर्कमध्ये लिहून दाखवायचं आहे. राईट, ठीक आहे. नेक्स्ट वन, स्ट्रक्चरल आयसोमर मध्ये दुसरा प्रकार पोझिशन आयसोमेरिझम. विच वन? पोझिशन आयसोमेरिझम. सो in this type of isomerism, two or more compounds having the same molecular formula but different position of functional group. म्हणजे the same functional group is there. फंक्शनल ग्रुप त्या 2-3 कंपाऊंड मध्ये सेम आहे, पण त्या फंक्शनल ग्रुपचा पोझिशन वेगळा आहे. सो पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप चेंजेस. मी मगाशीच म्हणालो, ज्या नावाचं आयसोमेरिझम असतं तेच बदलत असतं. त्यामुळे चेन आयसोमर म्हणजे चेन आयसोमर नव्हे, पोझिशन आयसोमर म्हणजे पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप विल चेंज. ऑल राईट, नाव लेट अस टेक द एक्झाम्पल ऑफ ओके पोझिशन आयसोमेरिझम साठी मी घेतलं C4H8 CnH2n म्हणजे ब्युटीन आहे. हा ब्युटीन. हे बघा, CH2 डबल बॉन्ड CH2 CH3 हा कंपाऊंड बघा. आणि त्याच बरोबरीनं CH3 CH डबल बॉन्ड CH3. तुम्ही जर बघितला ह्याचा चेन सेम आहे, स्केलेटन तो सापळा सेम आहे, होय ना? चेन सेम आहे, पण पोझिशन ऑफ डबल बॉन्ड म्हणजे फंक्शनल ग्रुप इथं आणि इथं वेगळं आहे. इथं 1 2 3 4 1 2 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे आणि इथं 1 2 3 4 2 आणि 3 च्या मध्ये डबल बॉन्ड आहे. ह्याला आपण लिहितो ब्यूट 1 इन आणि ह्याला आपण लिहितो ब्यूट 2 इन, होय ना? दिस इज पोझिशन आयसोमेरिझम. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट स्ट्रक्चर कुठल्या दृष्टिकोनातून बदलतो? पोझिशनच्या. मग अशी स्ट्रक्चर चेनच्या दृष्टिकोनातून बदलत होता. इथं चेन सेम आहे पण पोझिशन वेगळं आहे, है ना? These are not chain isomers of each other. These are position isomers of each other. But 1 in and but 2 in, position of functional group change झाला. करेक्ट. नेक्स्ट वन, अजून एक आपण पोझिशन आयसोमेरिझमचं उदाहरण देऊया. CH3 CH2 CH2OH आणि दुसरं CH3 CHOH CH3. ही काही उदाहरणं मी आयसोमेरिझम मध्ये जे मी देणार आहे त्याच्यामध्ये एका दगडात 2 पक्षी मारणार आहे. कोणते? मागं झालेले नॉमेनक्लेचरची प्रॅक्टिस आपल्याला भरपूर घ्यायला पाहिजे होती. जेवढं टेक्स्टमध्ये दिलेलं आहे तेवढंच मी घेतलं, पण एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तुम्ही आयसोमर जे लिहिता त्याचं कॉमन आणि आयुपेसी लिहिण्याचा प्रयत्न करा. दॅट विल बी अ प्रॅक्टिस फॉर यू. लेट अस सी नाउ व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाउंड. नॉर्मल प्रोपाइल 1 2 3 4 प्रोपाइल. नॉर्मल प्रोपाइल अल्कोहोल हे कॉमन नेम आहे. पुढच्या वर्षी परत 12वीत प्रकट होणार आहे. नॉर्मल प्रोपाइल अल्कोहोल, दिस इज सेकंड कार्बन अटमला हे CH3 सेकंड कार्बन. दिस इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल असं म्हटलं जातं ह्याला, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. याने प्रोपाइल अल्कोहोल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. जाऊ दे तिकडं. आपण काय करूया, हेच आयुपेसी लिहिल्यावर तुम्हाला आणखीन जास्त समजेल. कॉमन समजायला खूप वेळ लागेल. आता हे बघा आयुपेसी बघा, हे 1 का OH जवळ आहे, 2 3 आपण कसं लिहिलं प्रोपेन, प्रोपेनचा ई काढायचा प्रोपॅनॉल, प्रोपॅन 1 ऑल, प्रोपॅनॉल और प्रोपॅन 1 ऑल. इथं बघा 1 2 3 प्रोपॅन, प्रोपॅन 2 ऑल अल्कोहोल, प्रोपॅन 1 ऑल, प्रोपॅन 2 ऑल. इजंट इट? म्हणजे हिथं पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप फर्स्ट पोझिशन आहे आणि हिथं पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप सेकंडला आहे.
म्हणून पोझिशन बदलला. ज्या नावाचा आयसोमेरिझम असतं तेच बदलत असतं. ओके, नेक्स्ट आफ्टर पोझिशन आयसोमेरिझम we will see functional isomerism. The compounds having same molecular formula but different functional groups. फंक्शनल ग्रुपच बदलणार आहे. अरे फंक्शनल ग्रुप जरी बदलला तरी त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे म्हणे. एक्झाम्पल बघा, आपण असं घेतलं, हे बघा CH3CH2OH आणि हा कोण आहे? इथाइल अल्कोहोल और इथेनॉल अल्कोहोल. आणि CH3OCH3 हा कुठला आहे? डायमिथाइल ईथर. कॉमन नेम डायमिथाइल ईथर असं म्हणतोय कॉमन नेम. IUPAC नेम मिथॉक्सीमिथेन है ना. तर ह्याचं बघा दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? कार्बन 2 आहेत, 2 कार्बन, दोन कार्बन C2H6O. Both the compounds are having the same molecular formula, पण अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे बॉन्ड OH आणि इथरचा फंक्शनल ग्रुप आहे बॉन्ड O बॉन्ड. इथरचा फंक्शनल ग्रुप कुठला आहे? बॉन्ड O बॉन्ड. isn't it? So सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे पण फंक्शनल ग्रुप वेगळा आहे, म्हणून दॅट इज अ फंक्शनल आयसोमर. फंक्शनल आयसोमर से अल्कोहोल्सचा फंक्शनल आयसोमर आहे इथर. फंक्शनल आयसोमर अल्कोहोलचा फंक्शनल आयसोमर कोण असतो? इथर. आर गेटिंग? तर अजून एक बघा, अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. हे बघा CH3CH2CHO हा अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड काय? अल्डिहाइड. सो आपण काय लिहितो? अल्डिहाइडला नेहमी नंबर 1 पण ही अल्डिहाइड C डबल बॉन्ड OH असं फुलवलं, त्याला अल्डिहाइडच म्हणतात. सो दिस इज 1 2 3 प्रोपॅनॉल आल अल्डिहाइड प्रोपॅनॉल. आणि जर मी असं लिहिलं CH3 C डबल बॉन्ड CH3 ह्याचं नाव काय? कीटोन. 3 कार्बन ॲटम आहेत, प्रोपॅनोन कीटोन. सो दिस इज प्रोपेन. प्रोपेनचा ई काढायचा, ओ यांनी का जोडायचं? कीटोन आहे ना, कीटोन आहे ना. अल्कोहोल असेल तर काय केलं असता? प्रोपॅनॉल OL जोडला असता. OL अल्कोहोल. सफिक्स होय ना. सो काय सफिक्स लावलं? आल अल्डिहाइड. प्रोपॅनोन कीटोन. बरोबर आहे. हे मी IUPAC नाव सांगतो. महत्वाचं मला सांगायचं काय आहे, त्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सर सेम आहे. 1 2 3 1 2 3. अरे 3च कार्बन. हायड्रोजन किती आहेत बघ? 3 5 6. C3H6 इथं पण 3 अधिक 3 6. ऑक्सिजन 1 ऑक्सिजन. C3H6O. कळालं का? ठीक आहे. सो हिअर वी हॅव गॉट द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. आणि आपली चर्चा झालेलीच आहे, ज्या नावाचा आयसोमेरिझम असतं तेच बदलत असतं. सो दॅट फंक्शनल आयसोमेरिझम आपण कंप्लीट केलं. आफ्टर फंक्शनल आयसोमेरिझम वी विल डिस्कस फंक्शनल आयसोमेरिझमचं अजून एक एक्झाम्पल. आपलं झालं की 2 एक्झाम्पल झाले. अल्कोहोलचा फंक्शनल आयसोमर असतो इथर. अल्डिहाइड्सचा फंक्शनल आयसोमर असतो कीटोन. इथे लिहितो कीटोन. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड ऍसिड्स ऑर्गॅनिक ऍसिड्स कुठले आहेत? कार्बोक्सिलिक ऍसिड. सो ऍसिडचा फंक्शनल आयसोमर असतो इस्टर. आई अक्का. दॅट इज द ट्रिक. आई अक्का. अल्कोहोलचा इथर, ऍसिडचा इस्टर, अल्डिहाइडचा कीटोन. सो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये फंक्शनल झालं, पोझिशन झालं, चेंज झालं.
कळालं? येस. आता अजून एक महत्वाचा फंक्शनल ग्रुप आहे किंवा सॉरी स्ट्रक्चरल आयसोमर, दॅट इज अ मेटामेरिझम. The isomerism in which two or more compounds have what? Different arrangement of carbon atoms around the functional group. म्हणजे एक फंक्शनल ग्रुप असा मध्ये उभा आहे, इकडं आणि इकडं नंबर ऑफ कार्बन ॲटम्स चेंज होत आहेत, त्याला मेटामेरिझम म्हणायचं. म्हणजे मेटामेरिझम कोण दाखवतं सर? कोण दाखवतं मेटामेरिझम? जे पॉलीवॅलंट फंक्शनल ग्रुप. कसले फंक्शनल ग्रुप? पॉलीवॅलंट. म्हणजे कसं? इथर असेल बॉन्डो बॉन्ड, म्हणजे इथं कार्बनची संख्या आणि इथं कार्बनची संख्या असं चेंज करून घ्यायचं, त्याला म्हणायचं मेटामेरिझम. काय म्हणायचं? मेटामेरिझम. काय म्हणायचं? मेटामेरिझम. सो मेटामेरिझम अराइजेस ड्यू टू in organic compounds arises due to कशामुळं? different arrangement of alkyl groups around the polyvalent functional group. जो फंक्शनल ग्रुप आपण घेणार आहोत ना, तो कसा पाहिजे? असे दोन, इकडे एक बॉन्ड, इकडे मध्ये फंक्शनल ग्रुप है ना. इथर असेल किंवा हा असा तुमचा कीटोन असेल, इथं आर, इथं आर अल्काइल ग्रुप, किंवा आपण असं लिहू शकतो बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ, इकडं आर इस्टर, इथर कीटोन इस्टर. these show काय? सांगा बघू. मेटामेरिझम अराइजेस ड्यू टू. कशामुळे मेटामेरिझम आलं? ड्यू टू डिफरंट अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स हिअर अराउंड द फंक्शनल ग्रुप. बघूया. आता बघा, समजा मी असं लिहिलं CH3 CH2 CH2 CH3 है ना. ह्याला आपण असं म्हणू शकतो, इथर्स मध्ये इथॉक्सी इथेन. बरोबर आहे? हा एक इथॉक्सी अल्कॉक्सी अल्केन, इथॉक्सी इथेन हे IUPAC नेम आहे. बरोबर आहे? कॉमन नेम काय माहिती तुम्हाला? कॉमन नेम इकडं कुठला अल्काइल ग्रुप आहे बघायचं? CH2 CH3 म्हणजे C2H5. इकडं कुठला अल्काइल ग्रुप आहे बघायचं? CH2 CH3 म्हणजे इथाइल म्हणजे डाय इथाइल ईथर. व्हॉट वी विल से इट इज डायइथाइल ईथर. सो हियर वी राइट डाय इथाइल ईथर है ना. आता बघा, हेच जरा अल्काइल ग्रुपचं रिअरेंजमेंट करून घेतो आणि इथला कार्बन इकडे घेतो, CH3 CH2 CH2 O CH3. हा पूर्णतः वेगळा कंपाऊंड आहे मग, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सेम आहे, फंक्शनल ग्रुप पण सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम आहे, पण बदललं काय रे? अल्काइल ग्रुप बदलले. इथं इथाइल होतं, इथं मिथाइल आणि प्रोपाइल. मिथाइल N प्रोपाइल ईथर, कॉमन नेम मिथाइल N प्रोपाइल ईथर. समजतं का? बघा, ज्या नावाचा आयसोमेरिझम असतं तेच बदलत असतं. सो म्हणून चेन बदलला, स्ट्रक्चर कुठल्या दृष्टिकोनातून बदलला? चेनच्या दृष्टिकोनातून, तर चेन आयसोमेरिझम. पोझिशन मध्ये काय? पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप बदलला, पण चेन सेम राहिलं. फंक्शनल आयसोमेरिझम मध्ये फंक्शनल ग्रुप बदलला आणि मेटामेरिझम मध्ये अरेंजमेंट ऑफ अल्काइल ग्रुप्स बदलला. यस. ओके, नाउ नेक्स्ट वन. सो हिअर वी गॉट दिस मेटामेरिझम. आणि आता टॉटोमेरिझम म्हणजे काय? टॉटोमर्स. हे टॉटोमर मध्ये काय होत आहे? 2 or more compounds असं एकमेकात एक्सचेंज होतात है ना. म्हणजे कंपाऊंड एक्झिस्ट होत असताना असा असतो, इट्स अ मिक्सचर ऑफ 2 कंपाऊंड्स. एकदा प्रोटॉन दिला जातो, घेतला जातो, दिला जातो, घेतला जातो.
आणि 2 आयसोमर्स मिळतात. फॉर एक्झाम्पल विल हॅव CH3, सपोज H2CH डबल बॉन्ड. तर होतंय काय, तुम्हाला एक अल्फा कार्बन ॲटम म्हणजे काय सांगतो बरं का. अल्फा कार्बन इथं फंक्शनल ग्रुप कुठला आहे हे बघा, CHO. हा कंप्लीट फंक्शनल ग्रुप. हा फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असतो त्याला अल्फा कार्बन म्हणतात, है ना. मग काय होतं, हा सर अल्फा हायड्रोजन काही क्षणापुरतं इथलं घर सोडून इकडं जातोय सर. म्हणजे हे बॉन्ड ब्रेक झाला, इथला हायड्रोजन इकडं गेला ना, हा बॉन्ड ब्रेक होतो, इथं OH होतं, होय ना. मग हे बघा, हे आपण असेल टॉटोमेरिझम मी सांगणार आहे. अदला बदल एकमेकात ते कंपाऊंड्स मिक्स होत राहतात. Are you getting? So the 2 or more compounds have equilibrium between them. They are formed by migration of a proton. Migration of proton म्हणजे H प्लस इकडं तिकडं जातोय. बघूया. Here CH3CH, हे बघा, इथला हायड्रोजन गेला, एक हायड्रोजन गेला. मग एक हायड्रोजन गेल्यामुळे इथं अरे अजून एक बॉन्ड पाहिजे, मग डबल बॉन्डला इथं H. हा बॉन्ड ब्रेक करून इथं OH करायचा, OH. बघा, होय ना. हे अल्डिहाइड आणि तो इनॉल, अल्किनॉल, OL ऑल. सो दिस इज अ टॉटोमेरिझम. आता बघा, मी समजा हे असं लिहिलं बरं का, C डबल बॉन्ड O, हे असं बघा, C डबल बॉन्ड O CH3 कीटोन घेऊया. कीटोन स्टँडर्ड एक्झाम्पल, कीटोन. कीटोन मध्ये होतंय काय सर, हे बघा, मगाशी मी अल्डिहाइड घेतलेला, तर आता मी कीटोन घेतो. कीटोन मध्ये होतंय काय सर, की हा C डबल बॉन्ड O हा फंक्शनल ग्रुप आहे, इथे हा कार्बन अल्फा आहे, हा पण अल्फा आहे, इथं हायड्रोजन आहेत. बघा, लक्ष द्या व्यवस्थित. नाही समजत असेल तर पुन्हा 12th स्टँडर्ड मध्ये अल्डिहाइड अँड कीटोन्स मध्ये बघणार आहोत. पण कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, काय अडचण नाही. मग इथला हायड्रोजन इथं मायग्रेट होतो, इथला हायड्रोजन इथं मायग्रेट झाल्यानंतर सर इथं मग डबल बॉन्ड येणार ना, कारण ह्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, होय की नाही सांगा. समजा इथे 3 हायड्रोजन आहेत बरं का, H है ना. हा हायड्रोजन इथं आला, मग बघा ह्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मग काय करणार, इथं मी डबल बॉन्ड घेतो, कळालं का. बघा, पुन्हा लिहितो, हे CH3 हा इकडे जातो आणि तुम्हाला CH3C डबल बॉन्ड CH2, इथं O, इथला H इकडं आला, मायग्रेशन ऑफ प्रोटॉन. पुन्हा हा H इकडे जाणार, डबल बॉन्ड इकडे येणार, असं अदला बदल एकमेकात ते मायग्रेट होत राहतात. आणि तो कंपाऊंड त्या सोल्युशन मध्ये एकतर कीटो किंवा इनॉल, अल्किन, ऑल 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एकतर कीटो असणार किंवा इनॉल टॉटोमेरिझम. Those compound exists as either keto or enol. So this is called as keto-enol isomerism. मग कॉन्क्लुजन मध्ये काय लक्षात आलं, आयसोमर्स म्हणजे काय, द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट प्रॉपर्टीज. मग ते डिफरंट प्रॉपर्टी कशावरनं, आयसोमर्स आर अगेन क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स, स्ट्रक्चरल, स्टिरियो 12th स्टँडर्ड. सम पार्ट 11th मध्ये आहे, बघूया नंतर. मेनली स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची ओळख मी करून देतो, चेन, पोझिशन, फंक्शनल, मेटामेरिझम, टॉटोमेरिझम. बरोबर आहे का. ज्या नावाचा आयसोमेरिझम असतं तेच बदलत असतं. म्हणजे चेन आयसोमेरिझम म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहणार, चेन बदलणार, है ना. त्यानंतर पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे हे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहणार, पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप बदलणार. आणखीन काय करणार. फंक्शनल आयसोमेरिझम म्हणजे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, फंक्शनल ग्रुप बदलणार.
मेटामेरिझम म्हणजे अरेंजमेंट ऑफ ॲटम्स बदलणार. टॉटोमर म्हणजे मायग्रेशन ऑफ प्रोटॉनमुळं हा कीटो इनॉल, इनॉल कीटो है ना. इक्विलिब्रियम विल बी देअर. इक्विलिब्रियम म्हणजे काय? फॉरवर्ड रिॲक्शन इक्वल्स द बॅकवर्ड रिॲक्शन. आर यू गेटिंग दिस? येस, दिस इज आयसोमेरिझम. झलक दिखला जा, जस्ट स्टार्टिंग ऑफ आयसोमेरिझम. आणि ह्याच्यात आणखीन कॉम्प्लिकेटेड पार्ट टप्प्याटप्प्याने येत राहत आहेत. एन्जॉय जीओसी, एन्जॉय केमिस्ट्री. नेक्स्ट मेकॅनिझम विल स्टार्ट. बेसिक्स ऑफ मेकॅनिझम. Keep enjoying.